सर्वांना पडलेला प्रश्न. जर कोणी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मासिक पाळी आले असेल त्यांनी काय करावे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. तर मराठी कपल या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी उद्यापन कसे करावे, कधी करावे, एकादशी आहे तर उद्यापन करावे का, किंवा मग मासिक पाळी, सुतक, विटाळ किंवा मग बाहेरगावी जाणार असाल तर एकादशी दिवशी नैवेद्य दाखवला तर चालतो का, एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास असतील तर उपवास कधी सोडावा, या सर्व प्रश्नांचं उत्तर आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत. तर मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे आणि आपले गुरुवार उपवास देखील झालेले आहेत. 26 डिसेंबरला चौथा गुरुवार असून या महिन्यामध्ये 4 गुरुवार पडले आहेत. त्यातले 2 गुरुवार आपल्याकडून झालेले आहेत. चौथ्या गुरुवारी तर एकादशी आहे. म्हणून सर्वांनाच प्रश्न मोठा पडलेला आहे की उद्यापन कधी करावे, एकादशी आले आहे तर मग त्या दिवशी उपवास सोडावा का आणि देवीला नैवेद्य दाखवावा का, किंवा मग उद्यापन करावे का, हा प्रश्न सर्वांना सतावत आहे. एकादशी दिवशी देवांना नैवेद्य दाखवला जात नाही, कारण एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. म्हणून एकादशी दिवशी उद्यापन करावे का, असा सर्वांना पडलेला प्रश्न. जर कोणी चौथ्या गुरुवारी बाहेर जाणार असेल तर त्यांनी काय करावे किंवा मासिक पाळी आले असेल त्यांनी काय करावे, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्रताचे उद्यापन करणे हे फार गरजेचं आहे. जर तुम्ही व्रत केले असेल तर उद्यापन कधी करावे हे आपण पाहणार आहोत. आपण मागच्या वर्षी अमावस्येच्या दिवशी उद्यापन केले होते, तर या वर्षी तुम्ही एकादशीला सुद्धा उद्यापन करू शकतात. असं कुठेही दिलेले नाही की मार्गशीर्ष महिन्याच्या व्रताचा उद्यापन एकादशीला चालत नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं की एकादशी दिवशी देवाचा उपवास असतो. मग एकादशी दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची या दिवशी सेवा केली जाते, पण सत्यनारायण केले जात नाही. जर तुम्ही माता लक्ष्मीचे उद्यापन करू इच्छित असाल तर एकादशी दिवशी तुम्ही उद्यापन करू. जर तुमची इच्छा असेल तर आता समजा एखादा व्यक्तीचा एकादशीचा उपवास पण असतो आणि मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास पण असतो. अशा महिलेने पौष महिन्याचा पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकता. शेवटच्या चौथ्या गुरुवारी जर तुमचे एकादशी व्रत असेल तर तुम्ही शुक्रवारी उपवास सोडायचा आहे. गुरुवारी रात्री उपवासाचं काहीतरी गोड किंवा मग फळं खायचे आहेत आणि शुक्रवारी एकादशी आणि गुरुवार दोन्हीही उपवास सोडायचा आहेत, कारण भगवान विष्णूंना एकादशी समर्पित असल्यामुळे एकादशीचे अर्धे व्रत करत नाहीत. म्हणजेच आपल्याकडे म्हणतात की एकादशी लंगडी करत नाहीत, तसेच त्यामुळे एकादशीचे व्रत रुजू होत नाहीत. म्हणून एकादशी दिवशी संध्याकाळी उपवासाचं काहीतरी खाऊन शुक्रवारी उपवास सोडायचा आहे. आता काही जणांचे मत काय असते की मार्गशीर्ष महिन्याचे व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातच त्याचे उद्यापन करायचे आहे. असं काहीही नसतं. उगीच काहीतरी अशी समजूत चुकीची आहे. बऱ्याच महिला असं म्हणतात की मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचे व्रत मार्गशीर्ष महिन्यातच त्याचे उद्यापन देखील करायचं असतं, पण एखादा गुरुवारी अडचण आली तर काहीही हरकत नसते. तुम्ही येणाऱ्या पुढच्या गुरुवारी उद्यापन केले तरी चालते. देवी लक्ष्मी माता सर्व काही समजून घेतात. पौष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करू शकतात. पुष महिन्यात अजिबात वाईट नाही. पुष महिना भगवान सूर्याला समर्पित आहे. भगवान सूर्याचे मनोभावाने पूजा केली जाते. या महिन्यामध्ये सर्व स्त्रिया सूर्यनारायणाची पूजा करतात आणि मनोभावाने सूर्यनारायणाचे रविवार व्रत देखील करतात. त्यामुळे पुष महिन्यातील वाईट समजू नका. तुम्ही पुष महिन्यातील पहिला गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकतात. जर तुमचे एकादशीचे व्रत असेल किंवा मासिक पाळी आली असेल किंवा शेवटच्या गुरुवारी तुम्ही काही कारणामुळे कुठे बाहेर गावी जाणार असाल तर पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन नक्कीच करू शकतात. काही महिलांचा प्रश्न असा असतो की तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू का, कारण चौथ्या गुरुवारी मला कुठे बाहेर जायचं आहे, काही कारणांनी माझं काम आहे, असा त्यांचा
प्रश्न असतो तर अशा महिलांसाठी त्यांनी सरळ पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी उद्यापन करावे, तिसऱ्या गुरुवारी उद्यापन करू नये. चौथ्या गुरुवारी जर तुम्ही बाहेर जाणार असाल त्या दिवशी पूजा नाही मांडली तरी चालेल, फक्त उपवास तरी नक्की करावा आणि पौष महिन्यातील पहिल्या गुरुवारी 7 कुमारिकांना बोलवून उद्यापन करावे. 7 महिलांची ओटी भरावी, त्यांना काहीतरी गोडधोड खायला द्यावे, केळीचे फळ द्यावे, व्रताची पुस्तके देऊन यथाशक्ती उद्यापन करावे. तुमच्याकडे जशी पद्धत, रीतभात, परंपरा असेल त्यानुसार तुम्ही उद्यापन करा. तुम्हाला अन्नदान तर करायचे आहे, पण जर तुमच्याकडे वेळ नाही किंवा तुमच्या परिस्थितीत बेताची असेल तर तुम्ही खिरीचा नैवेद्य करून तो प्रसाद म्हणून 1 वाटी स्त्रियांना खाऊ घालतात तरी माता लक्ष्मीचा आशीर्वाद लाभेल. तर या दिवशी भक्तिभावाने देवीची पूजा करावी, देवीला क्षमा मागावी की माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर, माझा साधा नैवेद्य मान्य करून घे अशी प्रार्थना करावी. बऱ्याच वेळा माता लक्ष्मी व्रताचे उद्यापनात दिवशी ग्रंथ पुस्तिका वाटले जातात. महालक्ष्मी व्रताचे महिला ग्रंथ वाटतात, पण त्या ग्रंथाचा मान सन्मान ठेवत नाहीत. काही महिला उपवास करत नाहीत तर त्या महिला कुठेही ग्रंथ ठेवतात, खाली ठेवतात, मग लहान मुलं तो ग्रंथ फाडू शकतात. जी महिला ग्रंथाचा मान ठेवणार आहे, पुढच्याही वर्षी व्रत करणार आहे, अशाच व्यक्तींना तुम्ही ग्रंथ द्या. उगीच ज्यांच्याकडून हे व्रत केले जाणार नाही अशा व्यक्तीला ग्रंथ देखील देऊ नका. व्रत करणाऱ्या व्यक्तीचं त्याच्या मान सन्मान ठेवू शकते, कारण व्रत पुस्तिका देण्यामागील हा एकच उद्देश असतो की त्यांनी देखील मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवारचे व्रत करावे. परंतु जर त्या व्रत पुस्तकांचे मान सन्मान राहणारच नसेल तर तुम्ही अशा व्यक्तींना पुस्तके देऊ नका. तर मंडळी, ही छोटीशी माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.